अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। इचलकरंजी शहर व परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांना चोप लावण्यासाठी एलसीबी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे स्वतंत्र कार्यालय पुन्हा सुरू करावे अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये औचित्यावर मुद्द्यावर बोलताना केली। औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृह आणि शासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधताना आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते। कोल्हापूर नंतर जिल्ह्यातील हे मोठे औद्योगिक शहर आहे। उद्योग व्यवसाय व रोजगाराच्या निमित्ताने इचलकरंजी शहर व परिसरात देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आहेत। शहराचा औद्योगिक पसारा वाढत असतानाच अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी वाढत चालली आहे। त्यातूनच शहर आणि परिसरामध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, हाणामारी असे गुन्हे घडत असून गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ होत चालली आहे। यापूर्वी शहरात एलसीबीचे स्वतंत्र कार्यालय कार्यरत होते। या माध्यमातून अनेक गुन्ह्यांची उकल होण्यासह गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसला होता। परंतु काही वर्षापूर्वी इचलकरंजीतील एलसीबीचे कार्यालय बंद करण्यात आले आहे। इचलकरंजी शहर आणि परिसरामध्ये वाढणारी गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी इचलकरंजीत एलसीबीचे स्वतंत्र कार्यालय पुन्हा सुरू करण्याची गरज आहे। एलसीबीचे कार्यालय सुरू झाल्यास सर्राईत गुन्हेगारांवर आणि अवैध धंद्यावर कडक नजर ठेवणे शक्य होईल। त्याचबरोबर प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार आहे। त्यामुळे इचलकरंजीच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून या ठिकाणी एलसीबीचे स्वतंत्र कार्यालय पुन्हा सुरू करावे अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली। श्री राहुल आवाडे अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभा मतदारसंघातील इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर हे वस्त्रोद्योगचे प्रमुख केंद्र असून जिल्ह्यातील कोल्हापूर नंतर हे सर्वात मोठे औद्योगिक शहर आहे। या ठिकाणी उदरनिर्वाहाच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कुटुंब वास्तव्यास येतात। वाढत्या औद्योगिक शहर व परिसरात अवैध व्यवसाय, गुन्हेगारी यामध्ये वाढ होत आहे। शहरात यापूर्वी गुन्हेगारांचा चाप लावण्यासाठी या इचलकरंजीमध्ये एलसीबीचं स्थानिक गुन्हे अन्वेषक स्वतंत्र कार्यालय या ठिकाणी होते। ते काही कारणास्तव बंद झाले आहे। या गुन्ह्यावरती ताबा किंवा त्याच्यावरती चाप लावण्यासाठी परत एलसीबीचे नवीन स्वतंत्र कार्यालय इचलकरंजीमध्ये या ठिकाणी उभं राहावे ही माझी शासनाकडे विनंती आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।